आजपर्यंत मी फक्त लोकांना बनवलंय. जेवण बनवण्याची वेळ आज पहिल्यांदाच आली आहे माझ्यावर. तुमचा फोन द्या. फोन द्या अनलॉक करून. तुमचे इयरफोन्स लावा. मी कारल्याच्या भाजीची रेसिपी लावतोय. शांतपणे बघून करा. ग्रेट आयडिया. काय झालं? ग्रेट आयडिया आली आहे भाजी करायची मला. तेल तिथेच आहे न्यू फ्रेंड. काय सारखं सारखं. फ्रेंड इकडे ये तू. आलो आलो. मी फक्त सांगत होतो. हे बघ, हे काका ही काकू. अरे वा. काकू भाजी रेडी आहे. ये. वाह. छान जमली हा भाजी. थँक्यू. अगं परी, छान झाली भाजी. अगदी तुझी आई करते ना तशी झाली. बघ परी, तू सांगितलंस तशी भाजी करून दाखवली ना न्यू फ्रेंडने. परी, परी, तू आईला सांगितलंस का आज आपण किती मजा केली ते? केली की नाही? हा, खूप केली. आणि तू हे सांगितलंस का की आज न्यू फ्रेंडनी आईच्या आवडीची भाजी बनवली आहे? हो. आणि
न्यू फ्रेंडनी आज आईचं काम केल्यामुळे आई लवकर घरी येऊ शकली आहे, हो की नाही? हो. आपल्या माणसांसाठी एवढं तर करूच शकतो मी. यश, हा, एक मिनिट बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं. शुअर. तू खेळ ना, मी आलोच. यश, प्लीज हे सगळं थांबव. काय थांबू? मला सगळं कळतं. तू परीचा होकार मिळवण्यासाठी हे सगळं करतोस ना. त्यातून तुम्हा दोघींचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणूनच आहे हा प्रयत्न. प्लीज तू नको पडूस या सगळ्यात. आम्ही आमचं पाहून घेऊ, आम्ही खुश होतो एकमेकांसोबत. ओ रिअली रिअली सगळी तुझी मतं आहेत नेहा. तुला सतत असं वाटत राहतं की तुम्ही दोघे खूप खुश आहात. यू थिंक शी इज हॅपी? नकळतपणे तू ही मतं तिच्यावर पण लादतेस. आज तू घरी लवकर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलायस तू? हा आनंद तिला रोज हवाय नेहा. आणि तू अशी एकटी राहून आयुष्यभर मरमर करत राहिलीस ना, तरी आनंदाला तूही मुकशील आणि तीही. ए नेहाताई, हे लेटर आलेलं दुपारी. आईला, हा तोच आहे ना तुझ्या ऑफिस मधला परीचा फ्रेंड? आईला सांगायला पाहिजे, कुठली तरी झल्ली पोरं शोधण्यापेक्षा असं बघ, मला एकदम सूट होईल. मी येते हा. काय ग नेहा, काय एवढं वाचतेस? बँकेकडनं नोटीस आलीये. काय काय नोटीस? उरलेले पैसे जर ताबडतोब नाही भरले तर घर लिलावात काढणार आहेत. नेहाजी, तुम्ही काळजी नका करू. नेहाजी, पाणी प्या. हे बघा नेहाजी, आपण सगळे मिळून लढू. आपल्या माणसांच्या कामी नाही आली तर माझी वकिली काय कामाची? वा, आयतीच संधी चालून आली. हे बघा नेहाजी, प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो, पण एकत्र आपण त्याच्यातनं मार्ग काढू शकतो. सोबत असली की. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. गरज काय पण दुसऱ्याचं लग्न लावून देण्याची? काय विवाह संस्था काढली का चौधरी? बावड, अरे काहीतरी बोलू नकोस. मी तुला 1000 वेळा सांगितलं ती माझी मैत्रीण आहे, त्या दोघींचं माझ्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे, म्हणून मी त्यांना मदत करणार. आणि मी हे 100 वेळा सांगितले की गाडी आता मैत्रीच्या पुढे जाऊ दे. दुसऱ्याची वकिली करण्यापेक्षा स्वतःच्या प्रेमाला न्याय दे. गॉड, शाळेमध्ये अबकडच्या ऐवजी तुला प्रेम हा एकच शब्द शिकवलाय का? फुकट खर्च केला तुझ्या शिक्षणावर. अरे पण त्याच प्रेमाच्या शाळेत तूही होतास ना. तुझ्या हॉल तिकीट वरती तो शोले मधला सिम्बा परीक्षा देतोय. सिम्बा नाही, तो सांबा आहे. तोच सांबा परांजपे परीक्षा देतोय. काही बोलतोस तू, गप्प बस. अरे पण तू का मला गप्प करतो? शांत राहा रे तू. काय चाललंय रे? कोण भांडते तिकडे? ताबडतोब इकडे या. तुम्ही येता की मी येऊ तिकडे? अरे काय चाललंय काय तुमचं? हा, तेवढं बोलता बाहेर. काय झालं ते शांतपणे सांगा मला.
अहो आम्ही शांतपणे सांगायचं हे मुळात तुम्ही कशाला मोठ्याने सांगताय? चेष्टा करू नका माझी, सांगतो मी तुला. एक लक्षात ठेव, तुम्ही कोर्टामध्ये जज समोर उभे आहात. तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम मला सांगा, मी न्याय निवाडा करेन. ठीक आहे? बोला. आता मला सांगा, ह्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात लक्ष घालायची गरज काय? मला कळतं काय करायचं काय नाही. तू काय मला सारखा सारखा सांगत असतो? मी का नाही सांगायचं? अरे स्वतःचा काही विचार. अरे दरवेळी स्वतःचा का विचार करायचा? काही ते दुसऱ्यांचा पण विचार कर ना. पण दुसऱ्यांचा विचार करताना स्वतःच्या भावना, स्वतःचं प्रेम, स्वतःचे इमोशन्स. कुठलं प्रेम कसलं प्रेम याला सांगा. काय माहित नाहीये, मला माहिती आहे. आजोबा सगळं बाहेर. एक मिनिट, सगळं नाही, मी आता नाही. बस करा. काय नाळावरचं भांडण आहे का? एवढं बोलताय? वयाने घोडे झालात ना तुम्ही. एकेकाने बोला, काय काय झाले, काय झाले. ओके, मग या हिशोबाने पहिल्यांदा तर मीच बोलणार. हा बोला. आता मला एकच गोष्ट सांगा, एखादा माणूस स्वतःहून दान कधी करतो? कधी करतो? जेव्हा त्याचा स्वतःचा खिसा, स्वतःचं पोट भरलेलं असतं. इथे स्वतः उपाशी आहे, पण भरलेलं ताट दुसऱ्यांसमोर देत आहेत. अरे गरज काय या समाजसेवेची? कुठली समाजसेवा? जर का आपण कोणाचं काहीतरी भलं करत असू, त्यांची मदत करत असू, तर ह्याच्या पोटात कशाला दुखायला हवं? पोटात नाही जज साहेब, तुम्ही लक्षात ठेवा माझे वाक्य. पुढे जाऊन याच्या मनात दुखेल बघा तुम्ही. असं काही होणार नाहीये. मी माझा वेळ आणि इमोशन्स योग्य जागी इन्व्हेस्ट करतोय. मला माहितीये मी काय करतोय ते. कोणाला काही त्रास होणार नाही. अरे असं तुला वाटतंय आत्ता, असं तुला वाटतंय, कर त्या परांजपेची मदत कर. पण लहान मुलं कसे येतात आईकडे, आई तुम्हाला सांगायला हवं होतं तसं येशील तू. समीर मला सल्ला दे, समीर मला सल्ला दे करत. हे मी जे शिल्ल्याचे असं काही मी सांगणार नाही. कळलं ना? कुणाला तरी चांगल्या भविष्यासाठी म्हणून मी हे सगळं करतोय आणि लॉजिकली आणि प्रॅक्टिकली विचार केलाय मी या सगळ्या गोष्टींचा. इथेच गोची आहे जज साहेब. मुळात इथे लॉजिकली आणि प्रॅक्टिकली विचार करण्याचा संबंधच नाहीये. इथे विषय इमोशन्सचा आहे, भावनांचा आहे. खरी गोची हीच आहे. दरवेळी माझे इमोशन का मध्ये आणतो हा? मला हवं तसं मी वागणार ना. माझ्या अनुभवाप्रमाणे मी वागत असतो जे काय करतो ते. अरे खड्ड्यात गेले तुझे आतापर्यंतचे अनुभव. एक मिनिट, दरवेळेला आयुष्यात येणारी व्यक्ती सारखी नसते. ही व्यक्ती फार चांगली आहे, तू संधी गमावतोस, लक्षात ठेवतो. मी कसली संधी गमव? तुला माहिती आहे. आणि मला बाहेरून कळतंय. जज साहेब तुम्ही सांगा मला बाकीचं काय माहिती. एक मिनिट. तुम्ही कोणाविषयी बोलताय, काय बोलताय याचा अंदाज मला आलेला आहे. मी काय म्हणतो समीर, माझा निर्णय म्हणजे कोर्टाचा निर्णय हा यशच्या बाजूने. थँक्यू. नीट ऐकून घे. तुझा उद्देश चांगला आहे, त्यात वादच नाही. पण असं आहे की त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्याचा निर्णय त्याला घेऊ दे ना. अहो पण आजोबा, हे बघ, आपण सल्ला देऊ शकतो, एखाद्याला सक्ती नाही करू शकत. या सगळ्या गोष्टीमध्ये फायदा झाला तर आनंदच आहे, पण जर नुकसान झालं तर त्याच त्यालाच कळेल की तू म्हणतोस ती जास्ती बरोबर होत. ठीक आहे, त्याचा निर्णय त्याला घेऊ दे. हे बघ समीर, एक मित्र म्हणून आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. कुठला कन्सर्न, कसला मित्र, काही राहिलं नाही आता. तुला माझं ऐकायचं नाही कारण तुला ते पटत नाही. आता न्याय निवाडा पण तुझ्या बाजूने झालाय. सो आता इथून पुढे मी फक्त एम्प्लॉई आहे, मित्र वगैरे काही नाही. ओके? अरे याला काय अर्थ आहे समीर? एक एक यश, आत्ता मी जो निर्णय दिलाय तो तुझ्या बाजून दिलाय, कारण माझ्या अंदाने तो प्रॅक्टिकली बरोबर आहे. पण हे विसरून चालणार की समीरच्या बोलण्यामध्ये तुझ्याविषयी काळजी होती. जो माणूस इतक्या पोट तिडकीनं एखाद्याविषयी बोलत असेल तर त्याला दुरावून चालत नाही. तू तुझा निर्णय जरूर घे, पण त्यालाही जप. आणि एक मिनिट. कोर्ट हा आदेश देते की घराबाहेर पडताना एक स्मित हास्य करून घराबाहेर पडणं हे बंधनकारक आहे. आणि हा कायदा सगळ्यांसाठी आहे ना हा कायदा. मग तो का गेला तोंड पाडून? ह्या स्माईलचा कायदा त्याच्यावर लादण्याची जबाबदारी कोर्ट तुझ्यावर सोपवते. स्माईल प्लीज. येतो. परी, बाळा काकाकूंना त्रास देऊ नकोस हं, आणि वेळेवर खाऊन घे. तुला माहिती आहे ना, डायबिटीस असल्याने वेळ चुकलेली अजिबात चालत नाही. ठीक आहे बाळा, जा तू आवर. अहो काकू, आता तुम्हीच सांगा, आम्ही कुठे कमी पडतोय का? आता काय शिल्लक राहिला या पोरीसाठी करायचं? हिच्या पप्पानी तर चपला शिजवल्यात या पोरीसाठी. काय झालं काकू? अगं काय सांगायचं नेहा तुला, या गुड्डीनं आता आणखीन एका पोराला नकार दिलाय. अरे कसला नकार? एक नंबरचा झाम्या होता तो. आई झाम्या म्हणजे काय गो? काय नाही, पोरांना काही कळतच नाही आई वडील कसं वाढवतात ते. हिच्या पप्पानी बाहेर जीव टाकला आणि मी घरात राबले म्हणून सगळं सुखासुखी झालंय, नाही तर काही खरं नव्हतं. अहो आताच्या जमान्यात असं एकट्याने काही होतं का? कुणीतरी बरोबर पाहिजे ना, तर आयुष्य काढता येईल. पण हिला कोण सांगणार समजावून? ए आई, चाल ना, मला भूक लागली आहे. पाहिलं, हिला काही टेन्शनच नाही.
जाऊ द्या, मी जाते. ऐकलंस ना काय म्हणत होत्या त्या? संसार दोघांनी मिळून केला तरच नीट होतो. निघू काकू, उशीर होतो मला. काय ग, आज नेहमीपेक्षा जरा लवकरच निघालीस का? काकू, आज मी बँकेत चालली. प्रत्यक्ष जाऊन त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की मला मुदत वाढवून द्या म्हणून. मला वाटतंय काम होईल. हेच मी तुला म्हणत होते, आता जर आयुष्यात सोबतीला कोणीतरी असतं तर जबाबदाऱ्या विभागता आल्या नसत्या का? काकू, मला आणि परीला आता कोणी नकोय. आम्ही खुश होत एकमेकांसोबत. हो ना परी? पण काकू, आज आहे ना मला हवी तेवढी एनर्जी नाही मिळाली. का ग, खाल्लं नाहीस का काही? आत ये, मी तुला पटकन काहीतरी करून देते. नाही काकू, तसं नाही. काय ना काकू, मी काम करून दमून येते ना घरी. मग मला अशी स्माइल वाली एनर्जी हवी असते कोणाची तरी. पण तशी तुमची स्माइल बघून पण मला एनर्जी येते, पण एक स्पेशल स्माइल आहे ती मला मिळाली ना की अशी एनर्जी दुप्पट होते. मग मी कसं छान काम करते. पण काकू, आज मला वाटत नाही मला ती स्माइल मिळेल. हसो, मी येते काकू. नेहा, आज तुझं काम अगदी नक्की होईल. आज मी तुझ्यासाठी पाठ करणार आहे. येते काकू मी. अगं माझं ओले स्माइल. जाऊ मी आता. काकू चला. चला. हा शेफाली, बोल. कुठेस तू? मी जस्ट करून निघते. अगं माझं एक काम आहे जरा. अगं ते काम सोड आणि लवकरात लवकर ऑफिसला ये तू. लवकर? तुझ्याजवळ ती अकाउंट्सची फाईल आहे ना, त्यामुळे अडलंय ग सगळं. शेफाली, इनफॅक्ट मीच तुला फोन करून सांगणार होते. माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आहे. मला ऑफिसला यायला थोडा उशीर होईल. तुला माहिती आहे ना, आधीच तुझ्या लेट येण्यावरून काही ना काहीतरी चालू असतं इथे. तू ये ग लवकर आणि ते काम दे ना कोणाला तरी करायला. मी नाही ना देऊ शकत, मलाच करावं लागेल. खूप महत्वाचं आहे ग ते काम. मी माझी जबाबदारी अशी झटकू नाही शकत. म्हणजे? प्लीज मॅनेज कर ना आज. हॅलो हॅलो. देवा, एखादी व्यक्ती धीराने तोंड देते, किती परीक्षा पाहिजे रे तिची. एक झालं की एक आपलं का समागे लागतोस तिच्या. एवढ्या पोरीवरचं संकट टळू देत. निर्जळी उपवास करीन. लक्ष ठेव रे बाबा. काकू, निर्जळी उपवास म्हणजे काय? बरोबर अवघड शब्द कसा ऐकतेस ग तू? काकू सांगा ना, निर्जळी उपवास म्हणजे काय? आता कसं सांगू तुला? अगं म्हणजे काहीही न खाता पिता, अगदी पाणी सुद्धा न पिता केलेला उपवास म्हणजे निर्जळी उपवास. पण का सांगितलं तुम्ही देवाला? कसं सगळीकडे लक्ष असतं ग तुझं. काही नजरेत सुटत नाही ना. काकू सांगा ना, का सांगितलं तुम्ही देवाला? अगं तुझी आई खूप कष्ट करते की नाही, आणि सतत कसला ना कसला त्रास होतो तिला. म्हणून म्हंटल देवाला निर्जळी उपवास करेन, लक्ष ठेव. पुरे ना का आणखी काही माहिती हवी आजीबाईंना? चल आता अभ्यासाला बस. देवा, मी पण आईसाठी निर्जळी उपवास करते. लक्ष ठेव रे बाबा.